हॅलो. हो सर. हा, कालच्या लेक्चरला आपण अनालिसिस ऑफ केबलची एक्झाम्पल चालू केलेले होते. त्याच्या अगोदर थोडक्यात केबलची माहिती घेऊ, जे नवीन आले त्यांना पण कळेल. त्या ठिकाणी केबल ही होमोजिनियस आहे, एकाच मटेरियलने बनलेली आहे. ए पासून तर स्क्रीन जर दिसत असेल तुम्हाला तर ए पासून तर ई पर्यंत ही केबल अखंड आहे. परंतु पॉइंट लोड W1, W2 आणि W3 मुळे या ठिकाणी ही जी स्ट्रिंग आहे किंवा केबल जी आहे ती 4 पार्ट मध्ये विभागलेली आहे. ए बी, बी सी, सी डी आणि डी. या प्रत्येक पार्ट मध्ये डेव्हलप होणारं जे टेन्शन आहे ते पण वेगवेगळे आहे. बरोबर. म्हणून आपण या ठिकाणी काय करतोय का मॅक्झिमम टेन्शन आणि मिनिमम टेन्शन कोणत्या पार्ट मध्ये डेव्हलप होणार आहे. थोडक्यात केबल जी आहे ती तुमची एकच असणार आहे प्रत्येक वेळेस, परंतु पार्ट हे वेगवेगळे असल्या कारणाने टेन्शन डेव्हलप जे आहे ते प्रत्येक पार्ट मध्ये हे वेगवेगळं होणार आहे. आपल्याला पेपरमध्ये क्वेश्चन अशा पद्धतीने विचारला जातो, फाइंड आउट मॅक्झिमम टेन्शन अँड सॅगिंग. आता सॅगिंग म्हणजे काय, स्ट्रिंग किंवा केबल ए पासून ई पर्यंत जर बघितलं तर सुरुवातीला डॉटेड लाईन जी स्ट्रेट लाईन होती. ड्यू टू दिस W1 लोड लावला आपण तर YB हा त्या ठिकाणी सॅक तयार झाला. बरोबर. स्ट्रिंग खाली खाली घ्या, YB तयार झाला. त्याच्यानंतर ड्यू टू दिस load at point C, due to this W2 load, your sagging will be YC, and due to YD, there is the sagging due to W3. आता ऍझम्पशन आपण बघितलेले होते का त्या पर्टिक्युलर केबल वरती लोड आपण अप्लाय करणार नाही, त्या पर्टिक्युलर जंक्शन वरती अप्लाय करणार आहे किंवा पॉइंट वरती अप्लाय करणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं कॉन्सन्ट्रेट लोड असेल त्याच्यावरती कुठेही UDL नसेल किंवा UVL नसेल, फक्त आणि फक्त पॉइंट लोड असलेली केबल आपल्याला कन्सिडर करायची आहे. त्याच्यानंतर सगळे फोर्सेस जे आहे ते टेन्साईल नेचरचे आपल्याला कन्सिडर करायचे. हे ऍझम्पशन्स आपण बघतोय. दोन्ही कॉर्नरला हिंग सपोर्ट असेल म्हणजे टोटल 2 हिंग सपोर्ट आपल्याला अप्लाय करायचे. टोटल 4 लोड 4 रिएक्शन त्या ठिकाणी डेव्हलप होतील. आणि तुमची जी केबल आहे ही फ्लेक्झिबल असेल आणि एक्सटेन्सिबल असेल, म्हणजे त्याच्यावरती लोड दिल्यानंतर लेंथ त्याची वाढणार नाही किंवा कमी होणार नाही. बरोबर. त्याच्यानंतर मॅक्झिमम टेन्शन फाइंड आउट करण्यासाठी आपण फॉर्म्युला बघितला, T1 is equal to T4 is equal to under root horizontal reaction square plus vertical reaction square. मग आता डायग्राम मध्ये जर बघितलं तुम्ही तर कॉर्नर पोर्शन ऍट ए पोर्शन आणि ई पोर्शन वरती तुमचं मॅक्झिमम टेन्शन डेव्हलप होईल. कालच्या लेक्चरला आपण बघितलं व्हर्टिकल रिएक्शन कम्पेअर करायचे आहे. व्हर्टिकल रिएक्शन कम्पेअर करत असताना ज्या कॉर्नरची रिएक्शन मॅक्झिमम असेल त्या कॉर्नरला मॅक्झिमम टेन्शन डेव्हलप होणार आहे. ए ला जर मॅक्झिमम व्हर्टिकल रिएक्शन असेल तर ए बी पोर्शनला जास्तीत जास्त रिएक्शन डेव्हलप होईल. अशा पद्धतीचा तो फॉर्म्युला आहे मॅक्झिमम टेन्शन फाइंड आउट करण्याचा. आणि इन्क्लिनेशन इथून फाइंड आउट करू शकता टॅन इनव्हर्स या फॉर्म्युलेने, व्हर्टिकल रिएक्शन डिवाइड बाय हॉरिझॉन्टल रिएक्शन. खाली घ्या. त्याच्यानंतर आपण बघितलं का कोणते कोणते पॅरामीटर आहे जे आता बघितले आपण का मॅक्झिमम टेन्शन फाइंड आउट करण्यासाठी. जर दोन्ही हॉरिझॉन्टल रिएक्शन सारख्याच जर असतील तर या ठिकाणी AY जास्त असेल तर T1 मॅक्झिमम आहे, EY जास्त असेल तर T4 मॅक्झिमम. सॅगिंग फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आपण बघितला, व्हर्टिकल डिस्टन्स डिवाइड बाय हॉरिझॉन्टल डिस्टन्स इज इक्वल टू व्हर्टिकल रिएक्शन डिवाइड बाय हॉरिझॉन्टल रिएक्शन. बरोबर आहे. त्याच्यानंतर खाली घ्या. त्याच्यानंतर नाही बसणार खाली. FBD ड्रॉ केली आपण. उलट पण जायला त्यांच्या बेडरूमच्या कोपऱ्यात रेंज. म्यूट करा ससे. स्टेप्स बघितले आपण. हे कोण करते, रेषा कोण ओढते, ते कट करा पहिले. कोण येते रेषा ज्यांनी ओढल्या ते कट करा, अन्यथा लेक्चर थांबवलं जाईल. रेषा कोणी ओढल्या त्या लवकर कट करायचे. सर केलं कट.
draw FBD of a cable. Cableची FBD as maximum as larger as possible मोठी डायग्राम त्या ठिकाणी काढायची आहे. त्याच्यानंतर रिएक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी समेशन ऑफ एफ एक्स, समेशन ऑफ एफ आणि समेशन ऑफ मोमेंट ॲट एनी पॉइंट इज इक्वल टू 0. 3 कंडिशन वापरायचे. महत्वाचं हे आहे का दुसरी जी कंडिशन आहे किंवा दुसरी जी स्टेप आहे या 3 कंडिशन वापरून आपण फक्त व्हर्टिकल रिएक्शन कॅल्क्युलेट करणार हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल रिएक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी तिसरी स्टेप आपण वापरतोय कोणताही एक पार्ट कन्सिडर करून. कोणताही म्हणजे तुमच्या पर्टिक्युलर केबल मधला कोणताही एक पार्ट कन्सिडर करायचा आहे आणि हॉरिझॉन्टल रिएक्शन फाइंड आउट करायचं. प्रॉब्लेम मध्ये आपण बघूच कसं हॉरिझॉन्टल रिएक्शन फाइंड आउट करायची ती. त्याच्यानंतर स्टेप नंबर 4 आणि स्टेप नंबर 5 आताच बघितल्याप्रमाणे मॅक्झिमम टेन्शन फाइंड आउट करायचंय. स्टेप नंबर 2 चा वापर करून व्हर्टिकल रिएक्शन कोणत्या साईडची जास्त आहे त्यावरून तुम्ही मॅक्झिमम टेन्शन कुठे डेव्हलप होणार आहे ते फाइंड आउट करू शकता. आणि ते लोकेशन फाइंड आउट केल्यानंतर तुम्हाला मॅक्झिमम टेन्शन फाइंड आउट करण्यासाठी सांगितलंय तर फॉर्म्युला वापरायचा आहे अंडर रूट हॉरिझॉन्टल रिएक्शन स्क्वेअर प्लस व्हर्टिकल रिएक्शन स्क्वेअर. त्याच्यानंतर सॅगिंग फाइंड आउट करायला लावलेलं आहे. सॅगिंग एका पर्टिक्युलर पॉइंट मधलं फाइंड आउट करायचं आहे. तर त्यासाठी फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं व्हर्टिकल डिस्टन्स डिवाइड बाय हॉरिझॉन्टल डिस्टन्स इज इक्वल टू व्हर्टिकल रिएक्शन डिवाइड बाय हॉरिझॉन्टल रिएक्शन. खाली घ्या. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आपण बघितलेला होता. एक्झाम्पल चालू केलेलं होतं आपण. केबल एबीसीडी घेतलेली होती मागच्या लेक्चरला. सपोर्ट्स 4 किलो न्यूटन अँड 6 किलो न्यूटन लोड ऍट पॉइंट बी अँड ऍट पॉइंट सी. एक्झाम्पल दिसत असेल प्रत्येकाला. बी पॉइंटला आणि सी पॉइंटला पॉइंट लोड दिलेले 4 किलो न्यूटन आणि 6 किलो न्यूटन रिस्पेक्टिव्हली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे डायग्राम या ठिकाणी दाखवलेली आहे, दिलेली आहे. तुम्हाला डायग्राम काढायची गरज नाहीये. डायरेक्टली एफबीडी काढायची आहे. एफबीडी मध्ये काळजी ही घ्यायची आहे कॉर्नर पोर्शनला या ठिकाणी हिन सपोर्ट असल्या कारणाने तुम्ही 2 रिएक्शन्स देणार हॉरिझॉन्टल रिएक्शन आणि व्हर्टिकल रिएक्शन. आता यांनी नाव दिलेले त्या पर्टिक्युलर डायग्रामला ए आणि डी नाव, म्हणून तुम्ही हॉरिझॉन्टल रिएक्शन आणि व्हर्टिकल रिएक्शन त्याच प्रमाणे द्यायची. ए या पॉइंटला हॉरिझॉन्टल रिएक्शनला AX आपण म्हणलो, ए या पॉइंटला व्हर्टिकल रिएक्शन AY असं म्हणलो. त्याचप्रमाणे डी पॉइंटला बाय सेम नॉमेनक्लेचर at D point vertical reaction will be dy and horizontal reaction will be dx. Like that they have given the value of sagging at point C, that is 2 meter, and you have to find out they have says that determine maximum tension in cable and sagging at point B. B point चा sagging तुम्हाला find out करायचा आहे. YB हा आहे तसा क्वेश्चन मध्ये दिलेला आहे तसं त्या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स जे they have also given horizontal distance 1 meter, 3 meter and 3.5 meter in an example, and vertical distance from horizontal axis to C point, that is 2 meter. They have says that find out 2 values, that is maximum tension and value of YB. Here first step is over, we have drawn the FBD. Then second most important step is nothing but to find out reaction by using equilibrium condition. You should note that these equilibrium condition gives you only vertical reaction. Here summation of fx is equal to 0, left side negative, right side positive. See the diagram carefully. By observing diagram you will find out that only 2 horizontal forces are present, that is AX and DX. AX will be goes to the left side, that's why it will be negative, AX negative, and DX goes to the right hand side, that's why it will be positive. Now here positive negative if you write down, then you will get one equation, AX is equal to DX. Now by using summation of fx we will get one equation number 1, AX is equal to DX. Now summation of Fy is equal to 0. You all of you know that upward positive, downward negative, it is nothing but the sign convention for summation of Fy is equal to 0. Now by observing this cable diagram, you will consider at point A there is one vertical forces AY, it will be taken as positive. Now we will go to the point B. At point B 4 kilonewton downward forces available, so it will be taken as negative. So if we go to the point number C,
one vertically downward force is present, that is 6 kilonewton. It will be negative due to downward. At point D, there is vertically upward forces present. Vertically upward forces present dy. Now here, it will be taken as positive. By equation, summation of Fy is equal to 0. By condition, summation of Fy is equal to 0. You will get equation summation Ay plus dy is equal to 10 kilonewton. This is what the equation number 2. Now, last condition is nothing but summation of your movement at any point is equal to 0. Clockwise positive, anti-clockwise negative. We have to apply movement at any point, means movement at A point or movement at E point is equal to 0. Clockwise positive, anti-clockwise negative. Before that, you should note that, or you should know what is movement. Movement is nothing but what? Force multiplied by perpendicular distance. Here, if we apply movement at point A is equal to 0, now uh, if you see the diagram here, at point A there are two reactions, AX and AY. Due to these two reactions, movement created at point A will be equal to 0. Now if we go from A point to B point, at B point there is vertical force, vertically downward force is present due to 4 kilonewton. Due to this 4 kilonewton, your cable will be rotate clockwise, so it will be taken as 4. You all of you know that force multiplied by perpendicular distance, it is nothing but the movement. 4, this is nothing but the force, and perpendicular distance is nothing but 1 kilonewton. Now if we go to the point number C, point C contains vertically downward 6 kilonewton. Due to this 6 kilonewton, your cable will be rotate clockwise, so it will be taken as positive. Now movement is nothing but force multiplied by perpendicular distance. Here force is nothing but 6 kilonewton, and perpendicular distance is addition of these two parameters, 1 meter and 3 meter, that is 4 meter. Now I will go to the last point, that is D point. Here there are two forces are present, or two reactions are present, dx reaction and vertically upward dy reaction. Due to this dx reaction, your cable will not be rotated, so movement created due to this dx will be 0, and movement created due to this dy will be anti-clockwise movement, so it will be taken as negative. Now in bracket, movement is nothing but force multiplied by perpendicular distance. Here force is nothing but the value of dy multiplied by perpendicular distance. Here the nature of dy is nothing but vertical, and the perpendicular distance is horizontal. Now here horizontal distance is nothing but counting of 1 meter, 3 meter and 3.5 meter. Now total will be goes to the 7.5 meter. Now all the forces are over, so it will be equal to 0. Now only one unknown will be present here, dy. Dy is equal to, by solving this equation, you will get 3.73. Now if we observe equation number 2, you can find out value of Ay. Ay is the equation number 2 is Ay plus dy is equal to 10 kilonewton. By equation number 2, you can get Ay is equal to 6.7. Now step number 3. Here step number 2 is nothing but by using step number 2, you have find out all vertical reaction. By considering step number 3, you can find out horizontal reaction. What is step number 3? See here. Step number 3 is nothing but to find out horizontal reaction by considering any one part of a cable from the corner. Here you can consider a part of a cable from left side, or you can consider part of a cable from right side. Here we will consider and right side part. After considering right side part, we will take the movement at point C by considering only DC part. See the diagram. DC part we will consider. At DC part there are only two reactions. At D point there are only two reactions, horizontal reaction and vertical reaction. And at point C there is only vertically downward force is present. Now here consider a point movement at point C
due to movement at point C, movement created due to 6 kilonewton will be 0. Now by considering movement at point C, clockwise positive, anti-clockwise negative, at point there is vertical reaction, and due to this vertical reaction your part will be rotate anti-clockwise. Now movement is nothing but force multiplied by perpendicular distance. Here value of force is nothing but dy, and perpendicular distance is 3.5 meter. Now we will go to the horizontal reaction, that is dx. Due to this dx, your uh, part of a cable will be rotated clockwise, so it will be taken as positive, dx multiplied by 2, and here all the forces are over, so it will be equal to 0. By this condition or this equation, the value of dy is known to you, that is 3.73. Put this value of dy, only one unknown will be present over here, that is value of dx. Dx, by solving you can find out the value of dx, that is 6.52 kilonewton. Now by considering equation number 1, equation number 1 says that ax is equal to dx. Now we have find out the value of dx. Now this value should be equal to value of ax, that is 6.52. We have given the arrow, it both the arrows or both the value is positive, so we have given the direction is correct. So ax will be goes to the left side and dx goes to the right side, dy goes to the upward side, ay goes to the upward side. Now step number 4, very important step, to find out maximum tension. I have told you already that to find out maximum tension, you have to consider the value of ax, you have to find out the value of ay, and last point dy. Considering ay and dy, आता ay बघायचा आहे आणि dy बघायचा आहे, दोघातून जो मॅक्झिमम असेल त्याच्या साईडचा पार्ट जो आहे तो त्याच्यावरती मॅक्झिमम टेन्शन त्या ठिकाणी डेव्हलप झालेलं असेल. आपलं एक्झाम्पल जर बघितलं तुम्ही, तर ay पार्ट वरती सगळ्यात जास्त लोड आहे, म्हणून ay पोर्शन वरती मॅक्झिमम टेन्शन त्या ठिकाणी डेव्हलप होणार आहे. डायग्राम व्यवस्थित जर बघितली तुम्ही, तर या ठिकाणी पोर्शन AB वरती मॅक्झिमम टेन्शन डेव्हलप होईल, आणि पोर्शन AB वरचा मॅक्झिमम टेन्शन जर फाइंड आउट करायचं असेल तर फॉर्म्युला आपण बघितला, अंडर रूट horizontal reaction square plus vertical reaction square. You have to consider both the reaction at point A. Here ax square plus ay square, you have find out both the values ax and ay. Put all the values, that is ax is equal to 6.52 and ay is equal to 6.27. By putting and solving these equation or these formula, you can find out the value of TAB, that is tension in AB is equal to 9.04 kilonewton. This is what the maximum tension develop at the cable. Very important point is nothing but the location of maximum tension. सर्वात महत्त्वाचा पॉइंट हा आहे का तुमच्या डायग्राम मध्ये मॅक्झिमम टेन्शन कुठे डेव्हलप झालेलं आहे किंवा होणार आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे ay बघायचं आहे आणि dy बघायचं आहे, दोघातून जो मॅक्झिमम असेल त्या पोर्शनला मॅक्झिमम टेन्शन त्या ठिकाणी डेव्हलप होईल. त्याच्यानंतर टू फाइंड आउट सॅगिंग ऍट पॉइंट बी. सॅगिंग ऍट पॉइंट बी फाइंड आउट करण्यासाठी डायग्राम जर तुम्ही बघितली तर बी पॉइंटला वाय बी आपण सॅगिंग म्हटलेलं आहे, हा वाय बी तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. मग वाय बी फाइंड आउट करण्यासाठी आपण फॉर्म्युला बघितलेला आहे सॅगिंगचा, वर्टिकल डिस्टन्स डिवाइड बाय हॉरिझॉन्टल डिस्टन्स इज इक्वल टू वर्टिकल रिएक्शन डिवाइड बाय हॉरिझॉन्टल रिएक्शन. आता डायग्राम व्यवस्थित बघा, वाय बी म्हणजे वर्टिकल रिएक्शन, वर्टिकल डिस्टन्स आहे. बघा व्यवस्थित फॉर्म्युला, वाय बी वर्टिकल डिस्टन्स डिवाइड बाय 1 मीटर इज नथिंग बट हॉरिझॉन्टल, बरोबर, इज इक्वल टू ay म्हणजे काय, वर्टिकल रिएक्शन, आणि एक्स म्हणजे काय, हॉरिझॉन्टल रिएक्शन. जे आपल्याला माहिती आहे ay ची व्हॅल्यू 6.27 आणि ax ची व्हॅल्यू 6.52. या व्हॅल्यूज आपण टाकल्या, फक्त आणि फक्त एकच व्हॅल्यू अननोन राहिली, ती म्हणजे yb ची व्हॅल्यू. yb ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट केली बाय सॉल्विंग दीज पॅरामीटर, द yb विल बी 0.96. बरोबर. या ठिकाणी एक्झाम्पल ओव्हर झालेलं आहे. याच्यामध्ये एक्झाम्पल जे आहे ते 6 मार्काला पेपरमध्ये विचारलं जातं, 4 मार्काला पेपरमध्ये विचारलं जातं.
याच्यामुळं मॅक्झिमम टेन्शन आणि YB कसं फाइंड आउट करायचा हे तुम्हाला माहित पाहिजे. स्टेप 5 या ठिकाणी आहे. 5 स्टेपचा वापर करून तुम्ही इझिली या पर्टिक्युलर प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. पुढचा प्रॉब्लेम आपल्याला बघायचा आहे या ठिकाणी. तो प्रॉब्लेम घेण्या अगोदर मागच्या प्रॉब्लेम मध्ये आणि या प्रॉब्लेम मध्ये डिफरन्स काय तो आपण बघणार आहे. मागचा प्रॉब्लेम जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये ए पॉइंट आणि डी पॉइंट एकाच लाईन मध्ये होते किंवा स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट एकाच लाईन मध्ये होते, परंतु या प्रॉब्लेम मध्ये तसं नाहीये. पॉइंट ए म्हणजे स्टार्टिंग पॉइंट आणि पॉइंट सी म्हणजे एंडिंग पॉइंट हे दोन्ही पॉइंट एकाच लाईन मध्ये नाहीये. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता का मागच्या एक्झाम्पल मध्ये 2 हिंज सपोर्ट होते, परंतु या एक्झाम्पल मध्ये एकच हिंज सपोर्ट आहे. असे टाइपचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे तर बघा, एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. एक्झाम्पल मध्ये केबल एबीसी दिलेली आहे. बघा व्यवस्थित, केबल एबीसी आणि या केबल एबीसी मध्ये 65 kg हा लोड बी पॉइंटला सपोर्ट केलेला आहे आणि सी पॉइंटला एक पॉइंट लोड सपोर्ट केलेला आहे, दॅट इज 75 kg. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं का लोड जो तुमचा दिलेला आहे हा केजी मध्ये दिलेला आहे, किलोग्रॅम मध्ये. वी ऑल ऑफ यू नो दॅट हाऊ टू कन्वर्ट दिस केजी इनटू किलो न्यूटन और न्यूटन. बरोबर, सर्वात अगोदर केबल बघून घ्या. एबीसी दिली, सपोर्ट 65 kg and load at B point and 75 kg load at C point. बरोबर, त्याच्यानंतर as shown in diagram or as shown in figure तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दिलेली असेल. डिटरमाइन मॅक्झिमम मॅग्निट्यूड ऑफ अ डिस्टन्स A and B. आता डिस्टन्स फाइंड आउट करायला लावलेलं आहे तुम्हाला. मॅक्झिमम टेन्शन ही फाइंड आउट करायचं नाही किंवा सॅगिंग ही फाइंड आउट करायचं नाही. सॅगिंग तुम्हाला दिलेलं आहे. बी पॉइंटचं सॅगिंग 4 मीटर आहे आणि सी पॉइंटचं सॅगिंग 3 मीटर आहे. आता डायग्राम जर बघितली तुम्ही तर पी हा अननोन तुम्हाला त्या ठिकाणी दिसतोय, परंतु क्वेश्चन जर बघितला तर पी ची व्हॅल्यू तुम्हाला दिली 800. बरोबर, आता या ठिकाणी मॅक्झिमम टेन्शन फाइंड आउट करायचं नाहीये किंवा त्या ठिकाणी सॅगिंग ही फाइंड आउट करायचं नाहीये, तर फाइंड आउट करायचंय ते आपल्याला ए आणि बी. डायग्राम जर तुम्ही व्यवस्थित बघितली तर ए म्हणजे काय आणि बी म्हणजे काय बघा व्यवस्थित. ए मीन्स व्हॉट, द हॉरिझॉन्टल डिस्टन्स विच इज मेजर फ्रॉम ए टू बी पॉइंट. बरोबर, आणि बी म्हणजे काय, द हॉरिझॉन्टल डिस्टन्स विच इज मेजर्ड फ्रॉम ऍट ए पॉइंट टू द पॉइंट सी. बरोबर, स्मॉल ए आणि बी या दोन व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे, तर स्टेप्स त्याच वापरायचे, लक्षात घ्या. स्टेप त्याच वापरण्यासाठी या ठिकाणी स्टेप नंबर 1, मॅक्झिमम यू हॅव टू ड्रॉ युअर एफबीडी ॲज लार्जर ॲज पॉसिबल. खाली घ्या डायग्राम. एफबीडी तुम्ही डायग्राम या ठिकाणी ड्रॉ केली. एफबीडी मध्ये ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या नोट डाऊन करून घेतल्या. समजा पी ची व्हॅल्यू डायग्राम मध्ये दिलेली नव्हती, ती आपण या ठिकाणी लिहून घेतली. बरोबर, पी ची व्हॅल्यू लिहिल्यानंतर 75 kg आणि 65 kg जो आहे तो न्यूटन मध्ये कन्वर्ट करून घेतला. आपण कसा कन्वर्ट केला सगळ्यांना माहिती आहे. 9.81 ने मल्टिप्लाय केलं त्याला. बरोबर, 75 ला 9.81 ने मल्टिप्लाय केलं, यू विल गेट 735.75 न्यूटन. and you have to convert 65 kg into the Newton by multiplying 9.81. We will get 637.65 Newton. Now here at A point there is hinge support, so we will provide horizontal reaction and vertical reaction, that is AX and AY. We will provide and vertical sagging, that is 4 meter and 3 meter. Here sagging at B point is 4 meter and sagging at C point is total 4 meter and 3 meter, that is 7 meter at point C. And A is nothing but the horizontal distance from A to B. B is nothing but horizontal distance A to C, which you have to find out. ही स्टेप नंबर 1 झाली आपली. बरोबर, आता स्टेप नंबर 2, जसं आपण स्टेप्स मध्ये बघितलेलं आहे, स्टेप्स मध्ये दुसरी स्टेप जी आहे ती म्हणजे टू फाइंड आउट रिएक्शन बाय इक्विलिब्रियम कंडिशन्स. इक्विलिब्रियम कंडिशनचा वापर करून रिएक्शन्स फाइंड आउट करायचे. मग आता रिएक्शन्स फाइंड आउट करण्यासाठी डायग्राम जर तुम्ही व्यवस्थित बघितली, how many horizontal forces are present over here and how many vertical forces are present over here, then and then you will clear here equilibrium conditions. First equilibrium condition is nothing but summation of fx is equal to 0. What is summation of fx is equal to 0? What is summation of fx is equal to 0 means horizontal forces, all the horizontal forces should be equal to 0. Left side negative, right side positive. Here
if you consider this diagram, left side negative, right side positive, here only two forces are present, horizontal two forces are present. Ax will be goes to the left side, then it will be negative. See the equation, left side negative. Now 800 will be goes to the right side, so it will be positive 800. All the horizontal forces are over, so it is equal to 0. Now Ax is equal to 800 Newton, बरोबर. या ठिकाणी Ax ची किंमत ही पॉझिटिव्ह आली, लक्षात घ्या पॉझिटिव्ह. सो इट विल बी गोज टू द लेफ्ट साइड. म्हणजे पॉझिटिव्ह आली म्हणजे काय, तुम्ही जी काही डायरेक्शन दिलेली आहे ती डायरेक्शन बरोबर आहे. जर Ax ची डायरेक्शन ही निगेटिव्ह असती तर तुम्हाला त्या ठिकाणी जी Ax ची डायरेक्शन दिलेली आहे ती चेंज करावी लागली असती. परंतु 100% प्रॉब्लेम मध्ये दीज रिएक्शन शुड बी अवे फ्रॉम द पॉइंट, बरोबर. Ax ची आणि Ay ची डायरेक्शन जी आहे ती अवे फ्रॉम द पॉइंट आहे, जी आपण दिलेली होती ती बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन आपण वापरली, समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0. आता समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0 जर बघितलं तुम्ही आणि डायग्रामचा जर व्यवस्थित विचार केला तर सगळे फोर्सेस व्हर्टिकल जे आहे ते कोणते कोणते कन्सिडर करायचे. आता टोटल फोर्सेस जे आहे ते काउंट करा. या एफबीडी मधले टोटल व्हर्टिकल फोर्सेस काउंट करा. व्हर्टिकल फोर्सेस किती आहे टोटल, Ay एक व्हर्टिकल फोर्स आहे, त्याच्यानंतर बी या पॉइंटला एक व्हर्टिकल फोर्स आहे आणि सी या पॉइंटला एक व्हर्टिकल फोर्स. टोटल फोर्सेस किती झाले, 3 फोर्स. ओव्हरऑल जर बघितलं तर या डायग्राम मध्ये 5 फोर्स होते, त्या 5 फोर्स पैकी 3 व्हर्टिकल आहे आणि 2 हॉरिझॉन्टल आहे. हॉरिझॉन्टलचा विषय या ठिकाणी मिटलेला आहे, Fx इज इक्वल टू 0 या फॉर्म्युलेने. परंतु Fy इज इक्वल टू 0 साठी व्हर्टिकल रिएक्शन जर बघितलं, ए या पॉइंटला व्हर्टिकली अपवर्ड रिएक्शन आहे म्हणून इट विल बी पॉझिटिव्ह. नाउ at point A there is one vertical force, it will be positive. Now we will goes to the point B. At point B there is vertically downward force, so it will be taken as negative 637.65. डाउनवर्ड आहे म्हणून इट विल बी टेकन एज निगेटिव्ह, बरोबर. जो आलाय 9.81 मल्टिप्लाय करून तो घ्यायचा आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह. बी पासून सी पॉइंट पर्यंत आलो आपण. सी या पॉइंट जवळ एक व्हर्टिकली डाउनवर्ड फोर्स आहे. आता त्या व्हर्टिकली डाउनवर्ड फोर्सची किंमत तुम्हाला माहिती आहे, ती घेतली आपण 735.75. आता हा डाउनवर्ड आहे म्हणून इट विल बी टेकन ॲज निगेटिव्ह कन्सिडर केला. आता या पूर्ण इक्वेशन मध्ये एकच अननोन व्हॅल्यू ती म्हणजे Ay तुम्ही फाइंड आउट करू शकता 1373.4 न्यूटन, बरोबर आहे. मग आता Ax फाइंड आउट केला, Ay फाइंड आउट केला. या एफबीडी मध्ये जेवढे अननोन होते ते आपण फाइंड आउट केले, परंतु स्टील वी हॅव नॉट फाइंड आउट A and B, व्हॅल्यू ऑफ A and B. Then how to find out value of A and B? Now we will go to the third equilibrium condition. खाली घ्या. इक्विलिब्रियम कंडिशन तिसरी जी आहे ती व्यवस्थित बघा. तिसरी इक्विलिब्रियम कंडिशन कोणती आहे, मुवमेंट ऍट एनी पॉइंट इज इक्वल टू 0. आता एनी पॉइंट म्हणायचं नाही या ठिकाणी, एनी पॉइंट इज इक्वल टू 0. एक्झाम्पल खाली घ्या. घ्या खाली. मुवमेंट ऍट एनी पॉइंट इज इक्वल टू 0. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुवमेंट अशा ठिकाणी फाइंड आउट करायचंय का ज्या ठिकाणी तुमचा अननोन असेल. आता अननोन म्हणजे रिएक्शन, लक्षात घ्या. आता रिएक्शन ए पॉइंटला आहे म्हणून आपण मुवमेंट ऍट कोणत्या पॉइंटला फाइंड आउट करणार, ए पॉइंटला. डायग्राम जर व्यवस्थित बघितली तुम्ही, सगळे अननोन आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेले. आता ए पॉइंटला रिएक्शन फाइंड आउट करायच्या वेळेस ए पॉइंटचे जेवढे काही रिएक्शन असतील किंवा जेवढे काही फोर्सेस असतील त्यामुळे होणारी मुवमेंट ही 0 असेल, बरोबर आहे. म्हणजेच Ax आणि Ay मुळे होणारी मुवमेंट 0 असेल, बरोबर. नाउ वी विल गो टू द पॉइंट B. हियर at point B only one vertical force is present. Due to that vertical force your cable will be rotate clockwise, so it will be taken as positive. It will be taken as positive. So movement is nothing but what, force multiplied by perpendicular distance. Here force is nothing but 637.65 Newton and perpendicular distance is nothing but distance A, which is you have to find out. तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे, बरोबर. तो आहे तसा लिहून घेतला. प्लस बी पॉइंट झाला. आता सी पॉइंटला जर तुम्ही आले, सी पॉइंटला एक व्हर्टिकली डाउनवर्ड फोर्स आहे 735
0.75 या फोर्समुळे तुमची जी केबल आहे ही क्लॉकवाईज रोटेट होईल आणि या क्लॉकवाईज रोटेशनमुळे तुम्ही साइन या ठिकाणी दिलंय पॉझिटिव्ह, बरोबर. मग आता पॉझिटिव्ह दिल्यानंतर मुवमेंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे फोर्स मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स इज नथिंग बट 735.75 न्यूटन आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे ते म्हणजे बी, बरोबर, इज इक्वल टू, आता बी माहित नाही तुम्हाला, तो आहे तसा या ठिकाणी मांडून घेतला. But at point C, there is one horizontal force is present, that is 800 Newton. Due to this 800 Newton, your cable will be rotate anti-clockwise. So it will be taken as negative. आता negative आलाय. Force multiplied by perpendicular distance. This is nothing but the movement. Force या ठिकाणी टाकला 800 Newton आणि perpendicular distance या ठिकाणी आहे 7. लक्षात घ्या 4 + 3 7. इज इक्वल टू 0. फोर सगळे ओव्हर झाले, इज इक्वल टू 0 आपण या ठिकाणी लिहून घेतलं. आता या पर्टिक्युलर मुवमेंट ऍट ए पॉइंटचा वापर करून आपल्याला एक इक्वेशन भेटलं. ए त्याच्यामध्ये ए अननोन आहे आणि बी अननोन आहे, बरोबर. दॅट इज 637.65 ए प्लस 735.75 बी इज इक्वल टू 5600 न्यूटन. दिस इज नथिंग बट व्हॉट द इक्वेशन नंबर 1. याला इक्वेशन नंबर 1 आपण म्हणलो. आता डायग्राम मध्ये व्यवस्थित कन्सिडर करा. कन्सिडर ए बी पार्ट. तिसरी स्टेप आहे आपली, कोणताही एक पार्ट कन्सिडर करायचा आहे, परंतु अननोन जो आहे तो बी पॉइंटला आहे म्हणून आपण ए बी पार्ट कन्सिडर करणार आहे. कन्सिडर ओनली ए बी पार्ट. ए बी पार्ट कन्सिडर केल्यानंतर आता मुवमेंट ऍट एंडिंग पॉइंटला मुवमेंट घ्यायची. एंडिंग पॉइंट म्हणजे काय, बी पॉइंट. आता डायग्राम जर बघितली तुम्ही तर ए बी पोर्शन आपण कन्सिडर केला आणि ए बी पोर्शन वरती, ए पोर्शन वरती लेफ्ट साइडला राईट साइडला एक हॉरिझॉन्टल रिएक्शन आहे आणि अपवर्ड एक रिएक्शन आहे. बी पॉइंटला एक व्हर्टिकली डाऊनवर्ड एक फोर्स आहे, परंतु आपण फक्त लेफ्ट साइड कन्सिडर करणार आहे. थोडक्यात ए बी पोर्शन कन्सिडर करणार आहे म्हणून त्या पर्टिक्युलर बी पॉइंट जवळ जी रिएक्शन आहे त्यामुळे डेव्हलप होणारी जी मुवमेंट आहे ती सुद्धा काय होईल, त्या ठिकाणी 0 कन्सिडर करायची किंवा 0 होईल त्या ठिकाणी, बरोबर. म्हणून या ठिकाणी हे इक्वेशन जे आहे ते कसं तयार होईल बघा. हॉरिझॉन्टल रिएक्शन ऍट ए पॉइंट AX, ड्यू टू दॅट युअर पार्ट ऑफ अ केबल विल बी रोटेट अँटी क्लॉकवाइज, सो इट विल बी टेकन ॲज निगेटिव्ह. ब्रॅकेट मध्ये मुवमेंट म्हणजे मुवमेंट इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. हियर फोर्स इज नथिंग बट व्हॉट, AX मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स इज 4. हॉरिझॉन्टल रिएक्शन आपण या ठिकाणी लिहून घेतली AX आणि त्याला मल्टिप्लाय बाय काय केलं, व्हर्टिकल परपेंडिक्युलर डिस्टन्स, दॅट इज 4. प्लस आता ब्रॅकेट मध्ये AY. या AY मुळे तुमची केबल जी ती कशी रोटेट होईल, क्लॉकवाईज रोटेट होईल. सो इट विल बी टेकन ॲज पॉझिटिव्ह. हियर फोर्स इज नथिंग बट AY आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स काय आहे तुमचं A फक्त, बरोबर. डायग्राम जर तुम्ही बघत असाल तर व्यवस्थित तुम्हाला कळेल. व्हर्टिकल रिएक्शन मल्टिप्लाय बाय हॉरिझॉन्टल डिस्टन्स A इज इक्वल टू 0. आता AX ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. AX ची व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करा आणि AY ची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आपण स्टेप समेशन ऑफ FX चा वापर करून किंवा समेशन ऑफ FY चा वापर करून AY पण फाइंड आउट केलेला आहे आणि AX पण फाइंड आउट केलेला आहे. तुम्ही दोन्ही किमती त्या ठिकाणी पुट करा, फक्त एकच व्हॅल्यू राहील तुमची अननोन, दॅट इज A, बरोबर. ए तुम्ही सॉल्व्ह करून इक्वेशन सॉल्व्ह करून ए ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता, दॅट इज 2.3. आता इक्वेशन नंबर 1 बघा, त्याच्यामध्ये ए अननोन आहे आणि बी अननोन. ए ची व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करा. ए ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्हाला बी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली भेटेल. काय अडचण आता या पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये 2 एक्झाम्पल आपण घेतले या ठिकाणी. पहिलं एक्झाम्पल ज्याच्यामध्ये दोन्हीही पॉइंट जे ते इक्वल डिस्टन्सने होते आणि या पर्टिक्युलर प्रॉब्लेम मध्ये जो आता आपण घेतला दोन्ही एंडिंग पोर्शन जे ते वेगवेगळ्या पॉइंटला आहे, बरोबर. अशा पद्धतीने 2 एक्झाम्पल आपण कव्हर केले. पुढच्या लेक्चरला आपल्याला बोला बोला हॅलो सर, बी पॉइंटला मुवमेंट कन्सिडर करताना फक्त लेफ्ट साइडचे का कन्सिडर करताय, राईट साइडचे फोर्सेस का नाही कन्सिडर केले? नाही, आपल्याला आहे ना फक्त आणि फक्त ए डिस्टन्स फाइंड आउट करायचं होतं, बरोबर. मग ए डिस्टन्स कुठे आहे, लेफ्ट हँड साइडला आहे. त्यातल्या त्यात
पार्ट जो कन्सिडर करतोय ना, थोडक्यात आपण जर बघितलं कोणताही एक पार्ट जर कन्सिडर केला, पार्ट का कन्सिडर करतो आपण, कारण की आपली डायग्राम ही इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये. इक्विलिब्रियम म्हणजे थोडक्यात काय आहे माहिती का, आता एक एक्झाम्पल घेऊ आपण प्रॅक्टिकली. पेढा जर घेतला आपण, पेढा बरोबर, पेढा अखंड जरी असेल तरी आपण त्याला पेढा म्हणतो, आणि त्याला थोडक्यात कापला आपण वेगवेगळ्या पार्ट मध्ये तरी त्याला आपण पेढाच म्हणणार. त्याच फॉर्म्युल्याप्रमाणे आपली जी डायग्राम आहे ही अखंड आहे, अखंड इक्विलिब्रियम मध्ये बरोबर. आता त्याचे कितीही पार्ट जरी केले तरी सुद्धा ती कशी राहणार आहे, इक्विलिब्रियम कंडिशन मध्येच राहणार. आणि फक्त ए पोर्शन फाइंड आउट करायचा होता म्हणून आपण फक्त ए बी पोर्शन फाइंड आउट केला किंवा ए बी पोर्शन कन्सिडर केला. आपण ए सी पोर्शन सुद्धा कन्सिडर करू शकत होतो, परंतु त्या ठिकाणी परत एकदा 2 अननोन आले असतील, ए अननोन आणि बी अननोन. 2 अननोन न येण्यासाठी आपण काय कन्सिडर करतोय, ए बी पोर्शन कन्सिडर करतो. कळलं का आता? फक्त एकच अननोन राहण्यासाठी आपण ए बी पोर्शन कन्सिडर करतो. कळतंय? सर बोला. सर ते मागच्या स्लाइड मध्ये ते AX जे होतं ते इकडे लेफ्ट साइडला निगेटिव्ह होतं, आन्सर पॉझिटिव्ह होतं, तर लेफ्ट साइड का दाखवली? कोणत्या मध्ये? मागच्या एक्झाम्पल मध्ये का ह्या एक्झाम्पल मध्ये? स्लाइड मध्ये, ह्याच्या मागच्या याच एक्झाम्पल मध्ये. आता बघा व्यवस्थित. रिएक्शन मला सांगा, टोटल रिएक्शन टोटल किती असतात? 4 रिएक्शन या पर्टिक्युलर केबल मध्ये, केबलच्या प्रॉब्लेम मध्ये. मागचा प्रॉब्लेम काढा, मागचा प्रॉब्लेम. 4 रिएक्शन बरोबर आहे. आता या चारही त्याच प्रॉब्लेम मध्ये ते AX इज इक्वल टू 800 न्यूटन नाही का? हा 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 तेच AX. आता व्यवस्थित बघा, AX जो आहे आपण एफबीडी मध्ये काय कन्सिडर केलं, AX कोणत्या साईडला कन्सिडर केलं? लेफ्ट साईडला. व्यवस्थित बघा, AX पुढे गेलाय लेफ्ट साईडला. आणि समेशन ऑफ FX इज इक्वल टू 0 मध्ये आपण AX ची किंमत काय टाकली? निगेटिव्ह टाकली. बरोबर आहे, पुढे जात होता तो लेफ्ट साईडला जात होता म्हणून निगेटिव्ह टाकली. आणि 800 ची किंमत पॉझिटिव्ह टाकली कारण की तो राईट साईडला जात होता. परंतु AX ची किंमत, आता व्यवस्थित बघा, AX ची किंमत पॉझिटिव्ह आली या ठिकाणी. बरोबर आहे. का पॉझिटिव्ह आली? कारण की डायरेक्शन काय आहे त्या ठिकाणी? लेफ्ट साइड आहे. लक्षात घ्या. आता पॉझिटिव्ह मीन्स इट इज नॉट कन्सिडर और इट इज नॉट लाईक दॅट युअर फोर्स विल बी गोज टू द राईट साइड. AX हा राईट साइडला जाईल असं काही नाही त्या ठिकाणी. AX ची किंमत पॉझिटिव्ह आली म्हणजे एफबीडी मध्ये जी काही डायरेक्शन दिली ती बरोबर आहे तुमची. जर निगेटिव्ह आली असती AX ची किंमत तर एफबीडी मध्ये जी डायरेक्शन दिलेली तुम्ही ती चुकीची आहे. लक्षात घ्या. म्हणून आपल्याला ती चेंज करावी लागली असती. परंतु या ठिकाणी 100% प्रॉब्लेम मध्ये, 100% प्रॉब्लेम मध्ये AX आणि AY जो आहे तो अवे फ्रॉम द पॉइंट असतो, पॉइंट पासून लांब गेलेला असतो किंवा लांब दाखवावा लागतो आपल्याला. प्रत्येक वेळेस AX ची किंमत ही तुमची पॉझिटिव्हच येते आणि जी पॉझिटिव्ह आलेली आहे ती त्या ठिकाणी डायरेक्शन दाखवायची. लक्षात घ्या. त्या ठिकाणी लेफ्ट साइड दाखवली म्हणजे तो निगेटिव्ह आहे असं नाहीये. लक्षात घ्या. ऑलरेडी समेशन ऑफ FX इज इक्वल टू 0 मध्ये तो निगेटिव्ह दाखवलेला आहे. आपण तो परत एकदा निगेटिव्ह करायचा नाहीये. कळतंय का? हो सर. हा, आणखी काही अडचण? युट्यूब वरचे व्हिडिओ बघा बाळांनो. तुम्ही कुणीही युट्यूब वरचे व्हिडिओ बघत नाहीये. मेकॅनिक्स जेवढा सोपा वाटतो तुम्हाला तेवढा नाहीये. तो त्या व्हिडिओ जेवढ्या काही बघितल्या तुम्ही किंवा बघताय त्या परत रिपीट बघा. प्रॉब्लेम जे ते परत ऐका. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये ट्रिक्स दिलेल्या आहे काही सॉल्व्ह करायला. जरी आत्ताच लगेच सांगितल्याबरोबर जरी कळलं नसेल तरी तुमच्या माहितीसाठी त्या व्हिडिओ जे आहे ते व्यवस्थित परत रिपीट करा. व्यवस्थित बघा. थिअरी पार्ट व्यवस्थित क्लिअर करा. त्याच्यानंतर प्रॉब्लेम कडे जा. ठीक आहे. काय अडचण नसेल तर आपण या ठिकाणी मीटिंग थांबवू. ओके सर.